कर्नाटकमध्ये आलोय आणि इथं कन्नडच ऐकायला मिळायला लागले. मराठी माणसं कोणच नाहीत. हे बघा ताई, जर तुम्हाला कर्नाटकमध्ये येऊन मराठी ऐकायचं असेल तर तुम्ही आधी आमच्या बेळगावला या. तुम्हाला एक छोटासा मराठीचा प्रवास मी करवतो. सर्वप्रथम तुम्ही बेळगावचं केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात या. महाराजांना मुजरा करा. त्यानंतर तुम्ही हुतात्मा चौकात या. कित्येक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली मराठीसाठी, बेळगावसाठी. त्यानंतर तुम्ही रंगूबाई पॅलेसमध्ये या. इथं पहा की मराठीवर किती अन्याय झाला. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं ठिकाण म्हणजे रंगूबाई पॅलेस. त्यानंतर तुम्ही कपिलेश्वर उड्डाणपुलाकडे या. इथं पहा की जगातील पहिली शिवाजी महाराजांची मूर्ती घरावर बसवण्यात आली, ती एका मराठी माणसाने. त्यानंतर समोर आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं गार्डन तुम्हाला दिसतं. त्या गार्डनमध्ये जी मूर्ती आहे ती जगातील पहिली सिंहासनाधीश्वर मूर्ती बेळगावकर मराठी माणसाने बसवली. त्यानंतर तुम्ही येळूरला या. इथल्या कित्येक मराठी माणसांनी मराठी भाषेसाठी शासनाचा मार खाल्लाय. इथली मराठी भाषा ऐका. नंतर तुम्ही राजूस गडावर या. इथं जगातील सर्वात उंच शिवाजी महाराजांची मूर्ती आम्ही बेळगावकर मराठी माणसाने बनवली आहे. महाराजांना मुजरा करा. तुम्ही त्यानंतर खानापूरला या. खानापूर एक असं ठिकाण जिथं 68 वर्ष झाली. तिथला स्थानिक आमदार एक मराठीच आहे. इथल्या प्रत्येक गावात मराठी बोलली जाते. इथल्या प्रत्येक गावात मराठी शाळा आहेत. त्यानंतर तुम्ही आमच्या उद्धमबागमध्ये या. इथं शिवाजी महाराजांचं स्मारक इथल्या स्थानिक कामगारांनी मिळून बनवले. उद्धमबाग एक असं ठिकाण आहे जे बेळगावला इंडस्ट्रियली स्ट्रॉंग राहण्यासाठी मदत करतं. त्या प्रत्येक कारखान्यात एक मराठी कामगार काम करतो. त्यानंतर तुम्ही CBDला या. आमच्या बेळगावचा फेमस कुंदा घ्या आणि तुम्ही तुमच्या नीट घरी जावा.